आज आपण लेखन कौशल्य या भागाला सुरुवात करणार आहोत। लेखन कौशल्य म्हणजेच तुम्हाला विविध गोष्टींचा प्रत्यक्ष व्यवहारात लिहिण्याच्या माध्यमातून वापर करता येणं। त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात। पत्रलेखन आहे, कथालेखन आहे, अहवाल लेखन आहे आणि त्याच्यातलं आपल्याला सगळ्यांना कदाचित थोडंसं घाबरवणारं असं निबंध लेखनसुद्धा आहे। निबंध म्हणजे काय ह्याचा ज्यावेळी तुम्ही विचार कराल त्यावेळी अगदी सहज सोप्या साध्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। निबंध म्हणजे आपल्या भावना, आपल्या कल्पना आपल्या शब्दात मांडणं, त्याच्यासाठी काही उदाहरणांचा वापर करणं, विषयाची अतिशय सहज साधी सोपी मांडणी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या कुणाच्याही लेखनातलं काहीही कॉपी पेस्ट न करणं। मधल्या काळात आपल्या सगळ्यांना जरा जास्तच कॉपी पेस्टची सवय लागली आहे बरं का, पण चांगल्या शिक्षकाला कॉपी पेस्ट लगेच कळतं। म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं साधं सोपं सहज सरळ सुंदर लेखन करू शकता। प्रत्येक वेळी तुम्ही फार उच्च दर्जाची भाषा वापरली आहे का असं कोणीच पाहणार नाही आहे, पण तुम्ही जे लिहिलंय ते खरंखुरं सच्च आणि स्वतः लिहिलंय का हे मात्र पाहिलं जातं। मग निबंध लेखन ज्यावेळी आपण करणार आहोत त्यावेळी काही छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात घ्याव्यात। आपण जे लिहू ते शुद्ध असावं, त्याच्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणी, सुविचार, वाक्प्रचार, कवितांच्या काही ओळी, संस्कृतची काही सुभाषितं याचाही वापर करता आला पाहिजे। निबंध लेखनाची सुद्धा काही तंत्र आहेत। कसा लिहायचा चांगला निबंध? सगळ्यात प्रथम लक्षात घ्यायला हवं की जे लिहिणार आहोत त्याची सुरुवात सुद्धा तेवढीच छान हवी। सुरुवातीच्या काही ओळी वाचून आपला निबंध वाचणाऱ्याला अरे वा अशी भावना मनात यायला हवी। त्याचबरोबर सुसंगत पद्धतीने मांडलेले सगळे मुद्दे अतिशय प्रभाव पाडू शकतात आणि या निबंधाचा शेवटही अतिशय आकर्षक असायला हवा। साधारणपणे 10वी इयत्तेत 8 गुण असणारा हा प्रश्न 100 ते 120 शब्दामध्ये आपल्याला लिहायचा असतो। या निबंध लेखनाचा विचार करताना आपण हे नेहमीच लक्षात ठेवायला हवं की आपल्याकडे विविध शब्दांचा एक खजिनाच हवा। मग आता तुम्ही म्हणाल की शब्दांचा खजिना कसा वाढणार? अगदी सोपं आहे। आपण जितकं जमेल तितकं आपल्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त, ज्याला आपण अवांतर वाचन असं म्हणतो, ते वाढवायला हवं। मग त्यासाठी तुम्ही वृत्तपत्रातले लेख वाचले तरी चालतील, विविध मासिकं वाचलीत तरी चालतील, काही प्रमाणात ई-बुक्ससुद्धा वापरू शकता, पण त्याला थोड्या मर्यादा आहेत। पण हे सगळं वाचताना हे लक्षात ठेवायला हवं की जे वाचलं त्याच्यावर छोटंसं एक टाचण तयार करून ठेवायला हवं की त्यातल्या आवडलेल्या काही उपमा असतील, काही शब्द असतील, ज्याचा वापर आपण कदाचित आपल्या एखाद्या निबंधातही करू शकतो। तुम्हाला वाटेल आता हे काय सांगतायत पूर्वाताई एवढं मोठं? खूप मोठं नाही आहे बरं का। आता तर सध्या व्हॉट्सॲपवरनं वेगवेगळ्या मेसेजचं एक भांडारच जमा होतं आहे। आपण त्याचा एक सकारात्मक उपयोगही करू शकतो। चला त्यातल्याही काही ओळी लिहून ठेवा, त्यातल्याही काही कविता शोधून ठेवा, हरकत नाही। कसे असतील मग त्यातले विषय? काही निसर्गविषयक असतील, काही प्रदूषणाच्या समस्यांविषयीचे असतील, प्रत्येक विषयावर काही माहिती मिळेल, काही कविता स्वरूपातला मजकूर मिळेल, खूप काही मिळेल, पण हे आपण लिहून ठेवायचं आहे हे पहिलं लक्षात ठेवायला हवं। आता निबंध चांगला लिहिताना कशा पद्धतीने उपमा फुलवली जाते, वाक्याचं सौंदर्य हळूहळू कसं वाढवता येतं हे मी तुम्हाला सांगणार आहे बरं का।
आता एक साधं सोपं वाक्य घेऊयात. वाक्य असं आहे, मी आनंदात होतो. साधं वाक्य, सरळ वाक्य, मी आनंदात होतो. आता याच वाक्याचं सौंदर्य कसं वेगवेगळ्या पद्धतीने वाढतं पहा. माझ्या मनात आनंदाचा धबधबाच फुटला. माझ्या मनात आनंदाचं कारंज उसळलं. मी आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर पोचलो. मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पहा बरं, हे एकच वाक्य वाक्यरचना हळूहळू मोठी आणि आकर्षक करत वेगवेगळा प्रभाव पाडतच पुढे जातं. अशा पद्धतीने मुलांनो, आपल्या निबंध लेखनात आपण अशी कौशल्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. सुवाच्य सुंदर अक्षर, नीटनेटकेपणा, शुद्ध लेखन, परिच्छेद पाडणं याची काळजी आपण घ्यायला हवी. आता आपल्याला एकंदर 8वीपासूनच निबंध लेखनाच्या कुठल्या कुठल्या प्रकारांवरती अभ्यास करायला लागतो, कोणते कोणते प्रकार आपण अभ्यासत असतो ते थोडंसं सांगते. त्यातला महत्त्वाचा पहिला प्रकार असतो तो म्हणजे प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन. म्हणजे आपण पाहिलेली एखादी व्यक्ती, एखादं दृश्य याचं एक शाब्दिक चित्र आपल्याला तयार करायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला सारं काही वर्णनात्मक पद्धतीनं मांडायचं असतं. मग त्याच्यासाठी काय लागतं तर आपल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या गोष्टींचं आपण बारीक निरीक्षण केलेलं लागतं. त्याचबरोबर भाषा खूप अलंकारिक असून चालत नाही. साधी सोपी सरळ वर्णन करणारी, दुसऱ्यापर्यंत पोचणारी अशी भाषा. मग आता ह्याच्यासाठी कुठले बरं प्रसंग लेखनासाठीचे कुठले बरं विषय असू शकतात की जसं अचानक पडलेला पाऊस. मग आत्ताही पावसाचे दिवस आहेत, तुम्ही कल्पना करू शकता अचानक पडलेला पाऊस. मग त्याच्यात किती वेगवेगळ्या गोष्टी, किती वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात. वाहणारा वारा, वावटळ, धुळीचे लोट, संपूर्ण वातावरणातला बदल, जोरात चमकणारी वीज, पावसाचं पाणी, पाण्याचे ओघळ, चिखलातल्या उड्या, संपूर्ण ओल्या मातीचा पसरलेला वास. आणि मग ह्याच्यात काही कवितेच्या ओळीही घालता येतील, वेगवेगळ्या असू शकतात. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा. बघा बरं, हा रेशीम धारा शब्द तुम्हीही वापरूच शकता ना पावसाला. किंवा बाभ बोरकरांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे, गडद निळे जलद भरून आले, शीतलतनू चपल चरण अनिल गण निघाले. या 2 ओळींचा अर्थ मी तुम्हाला नंतर समजून सांगेनच. पण अशा पद्धतीने हे एक प्रसंग लेखन, अनुभव लेखन असं सरमिसळ असलेल्या गोष्टींनी आपण रंगवू शकतो. मग कोजागिरी पौर्णिमेचं वर्णन असेल, किंवा परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती असेल, किंवा वाढदिवसाला मिळालेली एखादी विशेष भेट असेल, कितीतरी गोष्टींचा आपण ह्याच्यासाठी वापर करू शकतो. अशा पद्धतीने प्रसंग आणि अनुभव लेखनानंतर येणारा अत्यंत महत्त्वाचा असा भाग तो आहे अर्थातच आत्मकथन. आत्मकथनालाच मनोगत असंही म्हटलं जातं. आणि आत्मकथनामध्ये आपण मनोगताच्या बरोबरीने अजून एक पद्धतीने हाच विषय वाचतो, म्हणजे फळा बोलू लागला तर, पेन बोलू लागलं तर, हे सुद्धा. आणि त्याच्याच बरोबरीने जसं आत्ता सांगितलं तसं आत्मकथनामध्ये भरपूर कल्पना करायला वाव आहे. स्वतः एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या जागी आहोत अशी कल्पना करून तुम्ही त्या वस्तूच्या मनातल्या वेगवेगळ्या भावभावनांचं वर्णन करायचं असतं. आणि अशा प्रकारचा निबंध लिहिताना काही वेळेला तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चित्राचं पण निरीक्षण करायला सांगितलेलं असतं. तेव्हा तुम्ही ते निरीक्षण अत्यंत बारकाईने करणं अपेक्षित असतं. आणि एक प्रकारे त्यातल्या निर्जीव वस्तूला तुम्ही सजीव मानायचं असतं. यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मकथनपर निबंधात निर्जीव वस्तू
सजीव होऊन स्वतःच आपली कहाणी सांगत आहेत, या पद्धतीनं वाक्यरचना असावी लागते. यालाच आपल्या व्याकरणाच्या भाषेत प्रथम पुरुषी वाक्यरचना असंही म्हणतात. तर आत्मकथनाचे वेगवेगळे प्रकार कसे असतील तेही एकदा तुम्हाला सांगते. जसं की झाडाचं मनोगत, मोबाईलचं मनोगत, आकाशातला तारा बोलू लागला तर, शाळेची घंटा बोलू लागली तर, तोडल्या जाणाऱ्या झाडाचं मनोगत, एखाद्या कष्टकरी शेतकऱ्याचं मनोगत, अशी अनेक प्रकारची मनोगतं किंवा आत्मकथनं यात असू शकतात. याचबरोबर आता पुढचा एक प्रकार अर्थातच यानंतरचा मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे वैचारिक लेखन. आता वैचारिक लेखन ज्यावेळी तुम्ही मांडता त्यावेळी सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे तुमचं म्हणणं तुम्ही कशा पद्धतीने तर्कसुसंगत मांडत आहात. आणि तर्कसुसंगत मांडताना तुम्हाला त्या विषयाच्या सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. या विषयाच्या संदर्भात तुमच्या स्वतःच्या विचारांवर फार मोठा भर असतो आणि या मांडणीमध्ये योग्य अयोग्य दोन्ही बाजू तुम्ही मांडायला हव्यात. आपले विचार व्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही सुभाषितं, म्हणी, सुवचनं, प्रसिद्ध विचारवंतांचे विचार याचा आधार घेऊ शकता. आता कसे असतात बरं वैचारिक लेखनाचे विषय? उदाहरणार्थ, मी एक चांगला नागरिक किंवा वृत्तपत्राचं महत्त्व, स्त्री पुरुष समानता, महागाईचा आगडोम, साक्षरतेचं महत्त्व, हे सगळे वैचारिक लेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ज्यावेळी निबंध लिहायचा असतो तेव्हा लक्षात घ्या आधी स्वतःची तेवढी विचाराची तयारी हवी. आपण सराव म्हणून या सर्व प्रकारातला एक एक निबंध लिहून ठेवू शकतो, पण त्याच्या बरोबरीने आपण आपल्या अंतिम परीक्षेत नक्की कशा पद्धतीचं लेखन करू शकतो हे स्वतःचं सामर्थ्य पण आपण आजमावून पाहायला हवं. तर मुलांनो, आज मी तुम्हाला अगदी थोडक्यात लेखन कौशल्यातल्या निबंध लेखनाबद्दल काही युक्त्या प्रयुक्त्या सांगितल्या, काही वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या. नक्कीच तुम्ही हे उत्तम पद्धतीने करू शकता याची मला खात्री आहे. लवकरच आपण पुढचा पत्रलेखनाचा लेखन कौशल्याचा भाग शिकणार आहोत. तोवर नमस्ते. पूर्वा म्हाळगी, अभिजात माध्यमिक शाळा.